सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी. तर इथे सर्वप्रथम मी 2 बटाटे चिरून घेतलेले आहेत. आता इथे आपण बटाटे नीट धुवून घ्यायचे आहेत आणि मग कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे मी इथे तेल घातलेलं आहे. आणि मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे, कारण बटाटा शिजवण्यासाठी एकदम कमी किंवा एकदम जास्त असा गॅस ठेवायचा नाही, तर एकदम मीडियम असा गॅस ठेवायचा, जेणेकरून आपला बटाटा लवकर शिजेल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही जर मी अपलोड केलेल्या रेसिपीज पाहिल्या नसेल तर त्याही नक्की जाऊन पहा. मी खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तर आता मी इथे बटाट्यामध्ये तेल घालून घेणार आहे. तुम्ही बटाटा चिरून धुण्याऐवजी तुम्ही तो बटाटा चिरण्या अगोदर धुवून घ्या, कारण त्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ खूपच स्लो वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ 2x स्पीडवरही पाहू शकता. आता मी इथे बटाटा शिजण्यासाठी इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर बटाटा लवकर शिजतो. आता ते मीठ सर्व बटाट्याला लागेल अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही याआधी कधी बटाट्याची भाजी बनवली आहे का, हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरची कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली हेही सांगा. आणि मी अलीकडे व्हिडिओज अपलोड केलेले नव्हते, परंतु आत्तापासून मी डेली व्हिडिओज अपलोड करेन, ते तुम्ही नक्की पहा. तर आता इथे बटाटा शिजण्यासाठी मी इथे आता ताट झाकून घेणार आहे. ताट झाकल्यानंतर बटाट्याला आपल्या पाणी सुटेल आणि बटाटा लवकर शिजेल. तोपर्यंत इथे मी आता लसूण सोलून घेणार आहे. आणि मी शेंगदाणेही भाजून घेतलेले आहे. तर आता इथे मी शेंगदाण्याचाही कोट करून घेतलेला आहे आणि याच्यामध्येच लसणाचाही कोट केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपला बटाटा शिजलेला आहे. आता मी इथे शिजलेल्या बटाट्यामध्ये शेंगदाण्याचा कोटही घालून घेतलेला आहे आणि आता ते नीट हलवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर उपवासासाठी बटाटा करायचा असेल तर तुम्ही तिखटऐवजी तुम्ही मिरचीही वापरू शकता. तर तुम्ही ते पाहू शकता, मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि इथे क्लिप्स थोडे मागे पुढे झाले आहे म्हणून तुम्हाला असं दिसत असेल. आता मी इथे तिखट घालून घेणार आहे. आता इथे आपण नीट हलवून घेऊया. साधारणपणे मी इथे 2 छोटे चमचे तिखट घातलेलं आहे आणि ते मी असं हाताने बारीक करून घेत आहे, कारण चटणीमध्ये ढेकळा असतात आणि मग ते खायला भारी लागत नाही, त्यामुळे मी इथे हातानेच बारीक करून घातलेलं आहे. आत्ता त्यानंतर साधारणपणे 3-4 मिनटे बटाटा हलवल्यानंतर आपला बटाटा रेडी आहे. तुम्ही पाहू शकता बटाट्याला कलरही खूप छान आलेला आहे आणि या बटाट्याची चवही खूप छान लागते. तुम्ही जर कधीच बटाट्याची रेसिपी बनवली नसेल तर नक्की बनवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती कोणती पाहायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.